येवला ठाणगाव येथील बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्यासाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या लढ्याला अखेर यश आले. येवला पंचायत समितीसमोर सुरू असलेल्या 11 दिवसांचे आमरण उपोषण स्थगित करण्यात आले. संघटनेची मागणी मान्य झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. ठाणगाव येथील खंडेराव महाराज मंदिर, शिवस्मारक, ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा परिसर, ठाणगाव येथील अशोक विठोबा शेळके यांनी मुख्य रस्त्यात केलेल्या कांदाचाळीचे बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामपंचायतीने अनेकदा ग्रामसभेत विषय घेऊनही कारवाई न झाल्याने अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तथा ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनच्या वतीनं 7 जुलै 2026 रोजी येवला गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांना निवेदन देण्यात आलं होतं. यात गटविकास अधिकारी यांनी प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रियेनुसार संबंधित व्यक्तीला नोटीस बजावून कागदपत्र पडताळणी करणे, काम थांबवण्यासाठी लेखी पत्र दिलं होतं. संघटनेच्या वतीनं आवश्यक वेळ देण्यात आला. मात्र अतिक्रमण न हटवल्याने 23 जुलै रोजी संघटनेच्या वतीनं 3 ऑगस्ट 26 रोजी उपोषणाला बसण्याचं निवेदन देण्यात आलं. हे उपोषण सुरू देखील करण्यात आलं. यावेळी उपोषणकर्ते प्रदेशाध्यक्ष सुनील जाधव, तालुकाध्यक्ष कृष्णा शिंदे, राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या आदेशानुसार उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी सतत 11 दिवस सहभाग घेत पाठपुरावा करत प्रशासनाशी पत्रव्यवहार केला. याचाच एक भाग म्हणून संघटनेच्या वतीनं राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना देखील निवेदन देण्यात आलं होतं. यावर मंत्री भुजबळ यांनी येवला गटविकास अधिकारी यांना अतिक्रमण हटविण्यासाठी तातडीच्या सूचना दिल्या. मात्र संबंधित व्यक्ती न्यायालयात गेल्याने ही बाब न्यायप्रविष्ट असल्याचं येवला गटविकास अधिकारी यांनी पत्रात कळवलं. या प्रकरणी न्यायालयाने 12 व 13 ऑगस्ट रोजी संबंधित व्यक्तीला 48 तासात कांदाचाळीचं बेकायदेशीर अतिक्रमण स्वतः काढून घेण्याचे आदेश दिले. हे अतिक्रमण न काढल्यास ग्रामपंचायतीला अतिक्रमण हटविण्याचीही मंजुरी दिली. ग्रामसेवक यांनी याबाबत माहिती दिली. 13 ऑगस्ट 26 रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तथा ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनच्या वतीनं उपोषणकर्ते यांना न्याय मिळाल्याने येवला पंचायत समितीसमोर सुरू असलेलं आमरण उपोषण स्थगित करण्यात आलंय. गेल्या 11 दिवसापासून पंचायत समिती कार्यालयासमोर मी आमरण उपोषणाला बसलेलो होतो. प्रशासनाने कुठलाही माझी दखल नाही घेतली, परंतु समोरचा प्रतिवादी न्यायालयात गेल्याने न्यायालयाने मला न्याय दिला आणि आज न्यायालयाने न्याय दिल्यामुळे आमच्या संघटनेच्या आणि न्यायव्यवस्थेच्या निर्णयाने आमचा आज विजय झालेला आहे. एवढंच सांगतो. वंदे मातरम. जय हिंद, जय महाराष्ट्र. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा वंदे मातरम, वंदे मातरम. शिवाजी महाराज. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे, येवला.